हाय नमस्कार. आज मस्त असं आहे ना चटपटीत खाण्याचं मन होत होतं, तर काय बनवू काय नाही. चला म्हटलं मोमोजच बनवून घेते. घरामध्ये होतं सर्व काही गाजर वगैरे, वाटाणे वगैरे. तर बघा खूप छान आणि खूप मस्त असे मोमोज बनवलेले मी इथं आणि बघा आणि ही चटणी पण आहे ना मस्तपैकी पिझ्झा चटणी बनवलेली. ती पिझ्झा सॉस बनवलं होतं ना, तीच चटणी मी इथं वापरलेली आहे. खूप छान आणि खूपच मस्त. बघा एक घास खाऊन बघितला माझ्याने राहिलंच गेलं नाही. पटापट, पटापट, पटापट सर्व मोमोज मीच संपवून टाकले. एकाला पण कोणाला भेटले नाही. तर अशा प्रकारे इतके छान आणि इतके टेस्टी बनवले होते ना, खायला बसले म्हणजे माझ्याने राहिलंच गेलं नाही. सगळे मोमोज मीच संपवून घेतले. तर चला तर तुम्ही पण बनवून बघा. खूप छान आणि खूप तुमच्या लेकरांना किंवा मिस्टरांना तर खूपच आवडेल आणि तुम्हालासुद्धा. तर बघा एकच मिनिटामध्ये मी सर्व मोमोज संपवून टाकले. अशा प्रकारे इतके छान आणि इतके टेस्टी बनले होते. तर चला त्याआधी आपण रेसिपी बघूया कशी बनवली ते. तर बघा इथं आहे ना मस्तपैकी मी गाजर घेतलेले आणि चॉपिंग बॉक्समध्ये गाजर मी टाकते. छोटे छोटे तुकडे करून घेतलेले. त्यानंतर शिमला मिरची पण घेतलेली आहे. हे मध्ये होलमध्ये जाऊ नये म्हणून तिथं बोट ठेवते मी. त्यानंतर 2 छोटे छोटे कांदे, 1 टमाटा आणि थोडेसे ओले वाटाणे आणि अद्रक, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर मी इथं टाकून घेतलेली. आता आपल्याला आहे ना याला मस्तपैकी अशी चॉपिंग करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच चॉपिंग करायचं आहे. मिक्सरमध्ये अजिबात करायचं नाही, नाही तर त्याच्या असं पूर्ण गारा होऊन जाईल. तर याच्यामध्ये मस्तपैकी चॉपिंग करून घ्यायचे आपल्याला. तर बघा तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप मस्त. तर चला बघा उघडून बघूया आपण. तर बघा अशा प्रकारे ना एवढंच बारीक करायचं आहे आपल्याला, जास्त जाड नाही की जास्त बारीक नाही. आता याला आहे ना एका बाउलमध्ये मी आधी काढून घेते. हे बघा एका बाउलमध्ये याला आपल्याला काढून घ्यायचे आणि कधीतरी आहे ना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, कधीतरी आपलं मन होतंच उन्हाळ्याचं काहीतरी चटपट खाऊया मस्तपैकी. तर त्यासाठी म्हटलं चला आता मोमोजच बनवून घेते. आणि या दिवसाचं कसं जेवण पण जात नाही, जास्त पाणीच पिलं जातं. त्यासाठी चला म्हटलं आता इथं आहे ना गॅस पेटवून मी कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे फक्त 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. जास्त नाही पण 2-5 मिनटं याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा सर्व काही मी इथं टाकून दिलेलं आहे. बाउलमधून सर्व काही मी इथं टाकून दिलेलं आहे. तर बघा इथं टाकायचं आहे आपल्याला आता थोडं मिरे पावडर. मिरे आणि वेलदोड्याचं पावडर आहे. त्यानंतर त्यानंतर टाकलं जिरे, धने, बडीशोपचं पावडर. त्यानंतर टाकलं हे ऑर्गनाईज. त्यानंतर टाकलं हे चिल्ली फ्लॅक्स. हे बघा. त्यानंतर आपल्याला चवीनुसार इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही चिल्ली मिरची टाकलेली आहे मी. ती बारीक मिरची येते ना तिचे मस्त छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून ती चिल्ली मिरची टाकलेली आहे इथं. तर बघा याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. वाफ निघेल ना तोपर्यंत आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. आता बघा छान मस्त असं हे परतून झालेलं आहे. आता आपल्याला याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. मस्तपैकी असं सुटसुटीत होऊन गेलं. हे करायचं कारण म्हणजे ना जे काय याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे राहतं ना ते पूर्ण असं सोसावून जातं. त्यासाठी पूर्ण सुक्क होऊन जातं बघा. कसं पूर्ण सुक्क होऊन गेलेलं आहे आणि कशी मस्त छान अशी वाफ निघते. हे बघा. तर आपल्याला याला आता एका बाउलमध्ये काढून घेते मी. त्यानंतर हे गार होतं ना तोपर्यंत आपल्याला ना पीठ मळून घ्यायचं आहे. इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याऐवजी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता आणि चवीनुसार इथं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून याला ना हलकं असं भिजवून घ्यायचे. आपण जसं चपातीचं पीठ भिजतो ना तसं आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे. तर चला आता आपल्याला इथं आहे ना मस्तपैकी हे पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे. छानसा असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी. आता मस्तपैकी छानसा असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी इथं. आणि बघा याला आता आपल्याला ना 2-5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. थोडंसं मुरलं गेलं की म्हणजे छान लाटलं जातं. आता मी इथं 2-5 मिनटं झाकून ठेवलेले. बघूया आता 5 मिनटं झालेले बघा आपला गोळा छान मस्त असा तयार झालेला आहे.
आणि तुम्हाला जर वाटलं तर छोटे छोटे तुम्ही असं गोळे करून पण लाटू शकता, नाहीतर एक मोठं लाटून त्याचे पण असं वाटीने किंवा छोट्याशा प्लेटने असं गोल गोल पुरीसारखं पण करून घेऊ शकता. मी आता इथं आहे ना मोठंच लाटून घेणार आहे. हे बघा थोडंसं पीठ लावून परत मी जोडून घेतलेलं आहे त्याला. आणि हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वरच्याने प्रार्थना. आज व्हिडिओला लवकरच सुरुवात केलेली आहे. ताईंना एक सांगायचं आहे मला की मी पिझ्झा चटणी इतकी छान बनवलेली आहे, इतकी सुंदर आणि खायला पण खूप छान. तरीसुद्धा खूप काही ताईंनी तो व्हिडिओ बघितलेला नाही, तर तुम्हाला एकच सांगायचं आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. हे बघा असं प्लेटने मस्तपैकी ना छोटीशी प्लेट आहे माझी, तिच्याने मस्त असं कापून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे ना मी मस्त असं कापून घेतलेलं आहे बघा. चला आता बघू याच्यामध्ये ना असं थोडं थोडं मस्तपैकी असं बॅटर भरून घ्यायचे बघा, मस्तपैकी अशी. आता हे आजूबाजूचे कतरण काढून घ्यायची. याच्या परत तसंच लाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मोठं पोळपाट असेल ना तर 5-6 पुरी एक सोबतच बनून जाते. माझ्याकडे छोटं आहे ना पोळपाट, त्यासाठी. तर चला बघा असं बॅटर तुम्हाला लागेल तेवढं बॅटर तुम्ही भरू शकता. आणि मस्त असं आपल्याला ना इथं मोमोज अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही गोल पण बनवू शकता किंवा असं पण बनवू शकता. मी तर मस्त असे साधे आणि सिंपल बनवलेले आहे, कारण की आपण साधे सिंपल बनवले ना, पण जे आता व्हिडिओ बघतात त्यांची पण बनवायची इच्छा असते, मग ते पण मस्त साधे सिंपल बनवतात. हे बघा खूप छान आणि खूप मस्त असा मोमोज इथं मी बनवलेला. एक अजून करून दाखवते तुम्हाला. त्याआधी ना प्लेटला मस्तपैकी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता मोमोज आपल्याला इथं ठेवायचा आहे. हे बघा परत एक करून दाखवते तुम्हाला. कोमाला आलेली भांडे घासायला आवाज येतोय ना तुम्हाला, तर बघा असं पण करू शकता तुम्ही. बघा कितीही बॅटर भरा, पण खायला इतके छान आणि इतके सुंदर ना, बाप रे बाप, एकच नंबर. तर चला बघा असं पण करू शकता तुम्ही. हे बघा बघा किती छान आलेला आहे ना. हे बघा अशा प्रकारे ना सर्वच मोमोज मी तर करून घेतलेले आहे. परत एक करून दाखवते तुम्हाला, म्हणजे ताईंच्या लवकर लक्षात येईल. हे बघा अशा प्रकारे ना बॅटरमध्ये असं भरून घ्यायचं आहे. आणि मस्त असं आहे ना, असं आपण मोदकला कसं चुन्या चुन्या करतो ना तसं. आणि तुम्हाला जर तसं जमत नसेल ना, तर बघा असं आधी असं जोडून घ्यायचे आणि नंतर अशा चुन्या पाडून घ्यायच्या आहे बघा. हा बघा अशा प्रकारे सर्व मोदक माझे इथं करून झालेले आहे बघा. तर चला आता मी ना साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला ही प्लेट आहे ना तिथं ठेवून घ्यायची आहे. आधी पाणी उकळून द्यायचं आहे आणि नंतर ठेवायचं, म्हणजे छान वाफले जातात पटकन. हे बघा मस्तपैकी मोमोज आपले तयार झाले. मी आता हे बघा इथं उकळत्या पाण्यामध्ये ठेवते. आता मी ही प्लेट इथं ठेवून देणार आहे. हे बघा आता आपल्याला ना 15 मिनटं टाईम लावून घ्यायचा आहे. 15 मिनटामध्ये आपले मोमोज परफेक्ट होऊन जातात. तर चला आपल्या आता इथे आहे ना 15 मिनटं होऊन गेलेले. आपण बघूया आपले मोमोज तयार झाले की नाही. हे बघा एकच नंबर आपले मोमोज इथं तयार झालेले, तुम्ही बघू शकता. तर चला आपल्याला आहे ना आता सांचेच्या साह्याने उतरून घ्यायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता खूपच मस्त मोमोज आपले इथं तयार झालेले. आता मी याला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते. हे बघा आता मस्तपैकी मोमोज आपले इथं ठेवले गेलेले, खूपच छान आणि खूपच मस्त.
मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. किती छान आणि किती मस्त दिसत आहे. खायला तर एकच नंबर. खूप छान आणि खूप टेस्टी. मी तर तुम्हाला सांगितलं ना, माझ्याने राहिलंच गेलं नाही. मी एकालासुद्धा भेटू दिले नाही. सगळे मोमोज मी संपवून टाकले. हे बघा किती छान दिसतंय. तर बघा, आणि ही चटणी सोबत तर एकच नंबर. बघा ना, आलं तोंडाला पाणी. खूप छान आणि खूप मस्त. तर चला, मी असं तुम्हाला दाखवायला गेली आणि एक घासची चव घेतली ना, तर माझ्याने काय राहिलं गेलं नाही. मी तर लगेच मग खायलाच बसले आणि मला जोराची भूक पण लागली होती. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चला तर मग आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि ज्या ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या ताई माझे सबस्क्रायबर आहेत, माझे फ्रेंड आहेत, त्यांनी लाईक कमेंट नक्की करा. तर चला बघा, आता बघा चटपटीत मोमोज मी खायला सुरुवात केलेली आहे. तर पटापट पटापट खातच गेली मी. कधी संपले मलासुद्धा समजलं नाही. मस्तपैकी पोट भरून मन भरून असे हे मोदक खूप छान आणि खूप टेस्टी. तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर चला मग, आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग, बाय बाय. खूपच छान, खूप टेस्टी लागत होतं.